मला आणि माझ्या नवऱ्याला टार्गेट केलं जात आहे हे मी पूर्णपणे सांगू इच्छिते. कारण तुम्ही आमचं बॅकग्राऊंड बघा, आमचं प्रोफेशन बघा, गेली 25-30 वर्ष मागे जाऊन आमचा क्रिमिनल रेकॉर्ड चेक करा, 0 क्रिमिनल रेकॉर्ड आहे. आणि सागरचं पण या सगळ्या बॅकग्राऊंड चेक करा. आमचं प्रोफेशन नुसार आम्ही जे काही आहे कमवलेलं आहे ते सुद्धा बघा. आणि गेल्या 3 वर्षात सागरने जे काही केलेलं आहे ते सागरने सिद्ध करावं असं मला वाटतं, की त्याने जो काही 15 कोटीचा बंगला बांधलाय त्याचं उत्पन्न कुठून आलं आणि लोन न घेता बांधलेला बंगला आहे. त्याने ज्या काही 8-10 गाड्या घेतलेल्या आहेत 3-3, 4-4 कोटीच्या, त्याचे ईएमआय जे काही भरतोय तो, ते ईएमआयचे पैसे कुठून आले हे त्याने सिद्ध करून दाखवावं. 7-8 बॉडीगार्ड घेऊन फिरतोय. आज त्याच्या बंगल्याच्या बाहेर सुद्धा बॉडीगार्ड आहेत. हा फरार असताना देखील तर या बॉडीगार्डचा पगार कुठून जातोय, आज जे काही झालेलं आहे, आज लोकांचे पैसे सगळे त्याच्या अकाउंटला अडकलेले आहेत. आणि लोकांना आज हा दिशाभूल करून, काही इन्व्हेस्टर, काही गुंतवणूकदारांच्या मदतीने हा लोकांची दिशाभूल करतोय की सगळ्यांचे पैसे म्हणे मी राणेंना दिले. तर त्याने ते पुरावे सादर करावेत असं मला वाटतंय. आणि एवढंच माझी मागणी आहे की लोकांनी जर आता काही चुकीचा डिसिजन घेतला, चुकीचा निर्णय घेतला, तर सागर तुम्ही एकमेव कारणीभूत असाल. आज जर कोणी आत्महत्या करायचा विचार केला, आज जर कोणी स्वतःला संपवायचा विचार केला, आज जर चुकीचा काही निर्णय घेतला, तर सागर फक्त आणि फक्त आणि फक्त तुम्ही जबाबदार असाल. सो कुठेही लपून न राहता, आज आम्ही कुठेही पळालेलो नाही आहोत. आमचे पासपोर्ट सुद्धा गुंतवणूकदारांकडे दिलेले आहेत. आम्ही सगळ्यांच्या संपर्कामध्ये आहोत. आमच्या स्वभावात किंवा रक्तातही नाहीये. जर तुम्ही सच्चे असाल, तुम्ही जर तुमची सत्याची बाजू असेल, तर असं 6-6 महिने लपून राहून, पळून राहून, बिळात लपून राहण्यापेक्षा समोर या आणि तुम्ही जे काही सांगायचंय तुम्हाला ते सिद्ध करून दाखवा. एवढंच माझं म्हणणं आहे. इन्व्हेस्टमेंट अमाऊंट असेल 1000च्या वर इन्व्हेस्टर आहेत आणि 150 CR वर हा आकडा आहे. गेल्या 10 महिन्यामध्ये शारीरिक त्रास, मानसिक त्रास आणि आर्थिक त्रास सुद्धा झालेला आहे. गेल्या 10 महिन्यामध्ये आज आम्हा नवरा बायकोचं 1ही रुपया इन्कम नाहीये. फक्त आम्ही या लोकांना फेस करतोय, लोकांच्या संपर्कात त्यांचे कॉल उचलतोय, लोकांना फेस करतोय. आणि गुड फेथ मध्ये सुद्धा आम्ही काही ना काही फुल ना फुलाची पाकळी देण्याचा प्रयत्न करतोय. हे देता 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 आम्ही आता संपत आलोय, तरी सुद्धा हा सागर कारिवडेकर बिळातनं बाहेर आलेला नाहीये. जो म्हणत होता की मॅडम तुम्ही तुमचे पैसे पुढे करा, माझे आले का मी येतो. आता याच्या बॅकस्टेज कंपन्यांमध्ये पैसे आहेत अडकलेले. बँगलोरची कंपनी, अहमदाबादची आहे, गुजरातच्या कंपनीमध्ये पैसे अडकलेत. आता ह्या कंपनीमध्ये कुठे पैसे अडकलेत आणि या कंपन्यांचे मालक नक्की कोण आहेत याचाही पाठपुरावा घेतला पाहिजे असं मला वाटतं. आणि लोकांचे पैसे देण्यात यश मिळालं पाहिजे. आम्ही जेव्हा जेव्हा जातो तेव्हा तेव्हा हेच सांगतो की सागरला शोधून आणा, कारण आम्ही समोरच आहोत. आम्हाला फोन केल्या 10व्या मिनिटाला आम्ही हजर राहतोय. सो कुठेतरी आम्ही सागरला पकडून येण्यासाठी आम्ही हेही सांगितलं, आम्ही हवा तेवढा खर्च करू, आम्ही आमची गाडी घेऊन येतो, आम्ही त्याला पकडण्यासाठी. किंवा तुम्हाला एका क्षणात जर सावंतवाडीला जायचं असेल, आम्ही प्लेनचं तिकीट काढून देतो. आणखी काय मदत हवी असेल ती घ्या. रात्री 2-3 वाजता उठून बोलवलं तरी आम्ही येतोय त्याला पकडायला. तुम्हाला हवी ती आम्ही मदत करायला तयार आहोत तुमच्या इन्व्हेस्टिगेशन दरम्यान. पण फक्त सागर कारिवडेकरला समोर आणा आणि सत्य परिस्थिती जाणून घ्या की नक्की तो ट्रेडिंग कुठे करायचा, त्याचे पैसे त्याने कुठे गुंतवलेले आहेत आणि हे पैसे लोकांचे नक्की सेफ आहेत आणि ते कशा पद्धतीने तो देणार आहे. लोकांना काय आता तुम्ही या माध्यमातून आवाहन करणार आहात? सगळं तुमच्यावर आहे. गैरसमज निर्माण लोकांचे गैरसमज खूप निर्माण झाले आहेत. लोकांचं काय झालंय, एक लोकांवर म्हणजे आमच्यावर लोकांची एक श्रद्धा आहे की बाबा सचिन राणे, प्रीती राणे कधी कोणाचा 1 रुपया घेऊ शकत नाहीत. ते चांगलेच आहेत आणि ते कोणाचं वाईट करू शकत नाही. पण आता या 10 महिन्यामध्ये असं झालंय की कुठे ना कुठे कसं आहे सांगा, एवढा विश्वास ठेवूनही त्यांना कोणाला, काही लोकांना 1 रुपयाही मिळालेला नाहीये आतापर्यंत. सो त्यांना वाटणं साहजिक आहे, त्यांच्या जागी ते बरोबर आहेत की बाबा की आमचं असं नुकसान का केलं. आज आम्हीही कुठेतरी सागरवर अंधविश्वास ठेवला आणि फसलो आहोत. तर मला सांगणं हेच आहे की आम्ही सुद्धा एक त्याचे इन्व्हेस्टरच आहोत. आम्ही इथे कुठेही कसला फायदा मिळावा या दृष्टिकोनातून हे काम केलेलंच नाहीये. तसं करायचं असं आम्ही हे कधीच केलं नसतं काम, कारण आम्हाला लाईफमध्ये काही कमीच नव्हती. आणि हे स्वतः गुंतवणूकदार सुद्धा म्हणत आहेत. सो हे चांगलं करायला गेलो आणि म्हणतात ना की म्हणजे सगळ्या ह्याचे बळी पडलोय. लिटरली आमचा बळी गेलाय. म्हणजे ना घर का ना घाट का अशी स्थिती झाली आहे आमची, सागरच्या बाजूने पण आणि गुंतवणूकदारांच्या बाजूने पण. पोलीस तक्रारही स्थिती झाली आहे आमची, सागरच्या बाजूने पण आणि गुंतवणूकदारांच्या बाजूने पण. पोलीस तक्रारही नीटनेटकी घेतली जात नाही. कुठेतरी पोलिसांच्या भूमिकेवरती शंका निर्माण होते. पोलिसांच्या भूमिकेवर शंका निर्माण करणं चुकीचं आहे. त्यांनी फक्त लवकरात लवकर ऍक्शन घ्यावी आणि सागरला कुठून तरी उचलून आणावं एवढंच माझी इच्छा आहे.